रश्मी, सुखी आहेस तू माझ्यासोबत? लागलास पुन्हा लहान मुलांसारखे प्रश्न विचारायला? नाही, पण एक नवरा म्हणून मी विचारू शकतो ना तुला. कधीतरी मला पण वाटू शकतं की विचारावं आपल्या बायकोला सुखी आहे का ते माझ्यासोबत. आता तुला मी कशी दिसतेय? आनंदी दिसतेस, पण मनातून दुःखी असशील तर? अय सांग ना, आहेस का तू सुखी माझ्यासोबत? काम करताना काय रे मध्ये मध्ये तुझं? सांग ना. संकेत, खूप सुखी आहे मी तुझ्यासोबत. ओके. ओके काय, ते हातातले कपडे ते मशीन मध्ये टाकायचे. हा, ऐक ना, पण मी काय म्हणतोय, समजा मी आपल्या शेजाऱ्यांसारखी पॉश महागडी गाडी कधीच घेऊ शकलो नाही, मग तू माझ्यासोबत सुखी असशील? तरी पण मी सुखी असेल. आणि माझं कधी जॉब मध्ये इन्क्रीमेंटच नाही झालं तर? तरी पण मी सुखी असेल. आणि समजा मी आयुष्यभर तुला 1 BHK फ्लॅट मध्येच ठेवलं, मग? तरी पण मी सुखीच असेल. काय सकाळपासून कोण बनेगा करोडपती काय लावलंयस तू? काही नाही, कुठे काय. थांब, हे बघ, मला सांग आधी. काय रे, मी काय विचारतेय? काय प्रश्नावली लावलीस तू? काय नाही ग, आजकाल सध्या सगळीकडे बघ ना काय सुरू आहे ते. माझ्याच ऑफिसमध्ये आता माझ्या 3 मित्रांचे डिवोर्स होतात. मग भीती वाटली मला. मला गमवायचं नाही तुला, म्हणून मी विचारलं की बाबा आहेस ना तू सुखी माझ्यासोबत? सुखी आहे कारण मी समाधानी आहे. डिवोर्स त्यांचेच होतात जे एकमेकांसोबत प्रामाणिक नसतात. तू तर माझ्याशिवाय इतर कोणाकडे वाईट नजरेने बघतही नाहीस ना. तुला मेल इगो आहे ना. तू माझ्यापेक्षा जास्त कमवतोस म्हणून मला कधी कमीपणा दाखवलाय. मी तुला किचन मधनं इतक्यांदा हकलवून सुद्धा तू किचन मध्ये मला मदत करत असतोस. आणि जेव्हा नवरा असा असतो ना, तेव्हा बायको समाधानी असतेच. थोर महात्मे संत सांगून गेले, जो व्यक्ती समाधानी तो सुखी. आणि मी लकी तुझ्यासोबत. पण एक सांगू, नात्यात समाधानी असावं पण यशात नाही. म्हणजे बघ, आता मी जी कुणी आहे किंवा तू जे कुणी आहेस त्यात आपण समाधानी नसलं पाहिजे. आपण आयुष्यात आणखी पुढे गेलं पाहिजे आणि त्या दिशेने ना पावलं उचलायला हवी. म्हणून यशात समाधानी नसलं पाहिजे आणि तरच आपण मोठे होऊ. वा 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 वा. हे कायम लक्षात ठेव. पण तू असं खाली का बसलायस? बाबा रश्मिदास प्रवचन देतात, पाया पडायला बस. गप्पा, काय लावलंयस रे? बाहेर एवढा मॅच्युरिटीने वागतोस आणि माझ्यासमोर का असं लहान मुलासारखं वागतोयस? अगं, पुरुष त्याच्या आवडत्या व्यक्तीसमोरच लहान मुलासारखं वागतो ना. पण ऐक ना, मी तुला विचारलं की तू माझ्याबरोबर सुखी आहेस का? तर मी 7 जन्माचं कॉन्ट्रॅक्ट साईन करायला तयार आहे तुझ्यासोबत. गुणी आहेस तू. चल आता डोक्यात हात फिरवून अजिबात नाही. उठ तू. तुझ्या डोक्यात हात फिरवला की तू जिथे आहेस तिथे झोपून जा. पागल आहेस का?